रडनी क्रिकेट मध्ये असं आयोजन आपल्या गावातील खेळाडूंना एक सर्वात मोठा प्लॅटफॉर्म. आज जर आपण विचार केला आपण अलिबाग क्रिकेट मध्ये बऱ्याच स्पर्धा कव्हर करतो, मात्र जिराट प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवरती घेऊन गेली स्पर्धा. यश अजून एक सूचना असेल, जे चेंडू बाहेर गेलेले आहेत ते कृपया आपल्याला सापडलेले असतील तर ते पाठवून द्यायचेत. या ठिकाणी प्रकाश स्थळे यांच्याकडे ते चेंडू द्यायचेत. बघा प्रेक्षक आणि खेळाडू आपण चेंडू अजिबात ठेवू नका, पाठवून द्या. यश पहिल्या चेंडूवरती प्रशांत मुलजे दाखवलंय आसमान. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्कोर लाईन बाउंड लाईनच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. कम ऑन डीजे मास्टर. डीजे मास्टर पहिला चेंडू अकूट टप्प्याचा होता. या चेंडूवरती आउट ऑफ दी कंट्रोल गोलंदाज, मात्र पूर्णतः प्रॉपर कनेक्शन मिडल ऑफ दी बॅट. चेंडूला ओळखलंय आणि चेंडूला ठोकलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती वेलकम फोर चौकार. सुरुवात अतिशय योग्य केली आहे. प्रशांत मुलजेकडे नक्कीच क्रिकेट मधला बऱ्याच काळाचा एक्सपिरियन्स आहे, मात्र यंदाची स्थिती काय आहे? या गावातील स्पर्धेमध्ये आपल्याच गावातील खेळाडू आपल्या समोर टाकलेत. समोर मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. काय कॅच! व्हॉट ऑन अ फॅन्टॅस्टिक कॅच! कॅच ऑफ दी टूर्नामेंट. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे, जोरदार टाळ्या. कम ऑन डीजे. प्रवीण केळकरने या ठिकाणी काय जबरदस्त कॅच घेतलाय. वन ऑफ द फायनेस्ट कॅच ऑफ द नाईट. कॅचेस बरेच येतात या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेच सुद्धा, मात्र प्रवीण केळकरचं आज नॉमिनेशन असे सर्वोत्कृष्ट कॅच साठी. एक चांगलं कॅच. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं अशा अनेक कॅचेस पाहिल्यात. इंडियन प्रीमियर लीग सुरू होते मित्रांनो. आज जर आपण पाहिलं तर आपला अलिबाग नक्कीच एका वेगळ्या पटलावरती आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येईल. ज्या ठिकाणी आपण पाहतो प्रशांत मुलजेला सफलता मिळाली आहे. दीपक पाटील, सूरज दळवी या ठिकाणी आपण पाहतोय हे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. कॅमेरामध्ये आपण पाहतोय प्रशांत. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. प्रशांतला विकेट मिळाली आहे. प्रवीण केळकरच्या या सेफ हँड मध्ये चेंडू थांबलाय. प्रशांत मुलजेची गोलंदाजी आज मैदानावरती सुरू आहे. पहिले दोन चेंडूवरती 4 धावा बनल्यात. स्ट्राइक वरती सूरज दळवी. आज सूरजला खेळावं लागेल. या चेंडूवरती क्षेत्ररक्षक. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. फिल्डिंग एफर्ट्स. वन ऑफ द फायनेस्ट कॅच. कम ऑन डीजे मास्टर. सन्माननीय भाऊ समसरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जो पहिला झेल पकडला होता डाईव्ह मारून, आणि त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि तो खेळाडू होता प्रवीण केळकर. याच्यासाठी भाऊ समसरे यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. बघा यश पारितोषिकांची खैरात होतोय. धन्यवाद सर. क्रिकेटमध्ये पारितोषिक येत असतात, मात्र दर्जेदार खेळ दाखवावा लागतो. हाऊस दॅट. अपील मैदानावरती जरूर केलं होतं. 4 धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद आहेत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 चेंडू अजून बाकी आहेत. पॉवर प्ले P1 मैदानावरती सुरू आहे. मैदानावरती आपण पाहतो खेळाडूंनी आज सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलाय. प्रशांत मुलजे
हा चेंडू अत्यंत खराब, आउट ऑफ द ट्रॅक. जर आपण पाहिलं तर रुळावरून ट्रेन घसरावी अगदी त्या पद्धतीनं चेंडू हातामधून घसरला होता. लेगशिकच्या खूप बाद चेंडू गेलाय. 5 धावा धावफलकावरती आलात. 5 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. रोहित पेठारे खेळू शकतोय, त्याने बऱ्याच स्पर्धांमध्ये खेळ दाखवलाय. यावेळेचा फटका फसलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये आणि मैदानावरतून रोहित पेठारेला परतावं लागेल माघारी. आणखीन एक विकेटचा पतंग. टेक अप लो, कम ऑन डीजे. नाणेफेक जिंकली होती वंदना स्टोर संघानं आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे चिराग इंटरप्राइजेस संघाला. आतापर्यंत 3 विकेट्स गमावल्यात, म्हणजे टॉप ऑर्डर फलंदाज कोलॅप्स झालेत. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आलेल्या फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवलाय प्रशांत मुलजेने. जर आपण विचार केला तर सुरुवातीला एक संघ आला होता साई संदेश स्मृती जिराट नावाचा. या संघामधून प्रशांत मुलजेला बऱ्याच वेळा मी खेळी करताना पाहिलंय. मग जबरदस्त फलंदाज नक्कीच तो आहे. मात्र गोलंदाजी करताना आज त्यांनी अष्टपैलुत्व सिद्ध केलंय. या मैदानावरती P1चा षटक असताना फलंदाजांचा बोलबाला असायला पाहिजे, त्या ठिकाणी पलटवार केला आणि उलटा फेरा मैदानावरती आपण पाहतोय. एक अंतिम चेंडू येणं बाकी. 1 टू गो. प्रशांत मुलजे. यावेळेचा चेंडू मात्र सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. कोणताही चान्स नाहीये. यश पुढच्या मॅचचा कॉल करतोय. अर्थात पुढचा मॅच असणार आहे, दोन्ही विनर असणार आहेत. स्पर्श व सिया 11 झिराट या संघाचा कॅप्टन रितेश म्हात्रे आणि जय हनुमान भोईराली या संघाचा कॅप्टन ओमकार पाटील यांना विनंती असेल शेवटच्या षटकानंतर आपण टॉस साठी यायचं आहे. ओमकार आणि रितेश म्हात्रे हा पुढील सामना आहे. दोन्ही विनर संघ आपण नाणेफेकीसाठी मधल्या वेळेत यायचं आहे. यश, थँक्यू सो मच संजयजी. मात्र नेक्स्ट मॅचचा पुकार आपण केलाय. पहिला षटक संपले. 5 धावा धावफलकावरती आल्यात. 3 विकेट या ठिकाणी गमावलेले आपण पाहतो. चिराग इंटरप्राइजेसची असणारी ही फलंदाजी आपण पाहतो कोलॅप्स झाली आहे. अजूनही चान्स आहे. 3 षटक मैदानावरती येतील. मात्र 3 षटकांमध्ये काही घडू शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे धरणे सर. तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. आपण हॅलो, पुढचा मॅच जय हनुमान भोईराली विरुद्ध स्पर्श व सिया 11 झिराट या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण नंतरच्या मॅच साठी तयार राहायचं आहे. यश, आपण बघतोय या झिराटची प्रीमियर लीग आहे. सासोने गावचे सुद्धा प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्यासाठी मी सासोने गावच्या प्रेक्षकांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अर्थात प्रशांत म्हात्रे हा मॅच बघण्यासाठी इकडे उपस्थित झालेला आहे, त्याचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेले जिराट प्रीमियर वरती असणार त्यांचं प्रेम आहे. उलट मॅच कडे प्रसाद गोलंदाजी ट्रॅक वरती येईल. षटक क्रमांक 2 येते. यावेळेस चांगला प्रहार केलाय, पुल केला चेंडू फ्लॅट अँड फ्युरियस. सीमा रेषा पार 1 बाउन्स. चौकार. कम ऑन डीजे मास्टर. सौरभ शेरकर. 9 धावा धावफलकावरती आल्या. दीपक पाटील अत्यंत चांगला खेळाडू आहे. सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेट असेल सुरुवात केली होती. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून त्याने ओळख निर्माण केली. मात्र त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटकडे वळला आणि अत्यंत चांगला दर्जेदार क्रिकेट त्याच्या बॅटमधून नेहमीच आपण चांगले फटके पाहतो. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 9 धावा धावफलकावरती बनल्यात. 9 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. या मॅच मध्ये जर आपण स्टॅटिस्टिक पाहिल्या तर सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये पूर्णतः कोलॅप्स होणारी ही फलंदाजी आपण पाहिली. आता खेळ सावरतोय दीपक पाटील.
या चेंडूवरती पुन्हा एकदा गॅप निवडलाय. वन बाउन्स मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. सीमारेषा पार येतोय चौकार. वरती आपण पाहू शकला होता तर महिला सुद्धा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे झिराट प्रीमियर लीग महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या बाउंड्रीच्या बाहेर त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. यश जरूर सर, आपण वुमन्स प्रीमियर लीग सुद्धा पाहिले. यंदाचं वर्ष आरसीबीने ती जिंकली. हा फटका समोर दीपक पाटील ठोकतोय चेंडूला. चेंडू येईल आउट ऑफ दी पार्क. चेंडूला ठोकलाय, आसमान दाखवलाय. चेंडू सीमारेषा पर लॉंग ऑन क्लिअर करत येतोय षटकार. कम ऑन डीजे. आणि त्या बरोबरीने जर आपण आज विचार केला तर महिला सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा वन लेवल अप जरूर आहेत. आज आपण पाहिलं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरल्यात आणि क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी कोणती कमतरता सोडली नाही असं मी म्हणेन. सुरुवातीला असं वाटलं होतं की पहिल्या काळामध्ये केवळ चूल आणि मूल असायचं, मात्र त्यानंतर आपण पाहतोय प्रगत राष्ट्र, प्रगत संकल्पना अशा बऱ्याच गोष्टी याला चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर आला. 19 धावा धावफलकावरती बनल्यात. धावांचा बदलाव या ठिकाणी जरूर करावा लागेल. धावा आल्या पाहिजेत. 2 चेंडू बाकी आहेत. प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, एक चांगली गोलंदाजी करतोय. दीपक पाटीलच्या बॅट मधून आपण जर विचार केला तरी आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार ठोकलाय. हा चेंडू पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. दीपक पाटील, आज दीपक प्रज्वलित होणं सुद्धा गरजेचं आहे. प्रितेश, आतापर्यंत प्रसादची गोलंदाजी आपण पाहिली तर पहिल्या 3 चेंडूवरती फलंदाज हवी होता, मात्र नंतरच्या 2 चेंडूवरती कमबॅक केलाय. 1 चेंडू बाकी आहे. प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवरती वन्स अगेन राईट अबाउट द विकेट. या चेंडूवरती मात्र मिड ऑफ द बॅट चेंडूला फिरकावून दिलाय. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पार येतोय षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती आल्यात. या षटकारांशी धावांचा या ठिकाणी रतीत करण्याचं काम होतोय. एका बाजूने अर्पण गुरव आहे, दुसऱ्या बाजूला दीपक पाटील. द बेस्ट वर्सेस बेस्ट जर आपण विचार केला तर अर्पण गुरव आणि दीपक पाटील हे दोन्हीही सुपरिचित नावं आहेत. दोन्ही जर खेळाडू पाहिले तर त्यांचा घरचा संघ म्हणजे कनकेश्वर जिराट, आणि त्यामुळे अर्पण गुरवला माहिती की दीपक पाटीलला कशा पद्धतीने चेंडू टाकायचे आहेत. मात्र एक्झिक्युशन करताना चुकला गोलंदाज प्रसाद, त्यावरती हल्ला बोल केला. 3 षटकांनंतर धावसंख्या बदलली. 2 षटकांनंतर धावसंख्या 25 धावा. अजूनही 2 षटक बाकी आहेत. सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर 4 षटकांचे सामने आज पूर्णतः पहिल्या सामन्यापासून जर आपण विचार करतोय अत्यंत चांगली मॅच आहे. सौरभ चव्हाण आलाय. सौरभ सावंत मैदानावरती उतरलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय मॉर्नी मॉलकर. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाहीये. रनिंग कॅच मैदानावरती घेतली आहे आणि प्रवीण केळकर साठी पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आणखीन एक कॅच. कम ऑन डीजे.
या ठिकाणी व्यक्ती नाचताना पाहायला मिळेल. आयुष्यामध्ये कितीही टेन्शन असेल तर या व्यक्तीकडे पहा, तुमच्या आयुष्यामध्ये दुःख नाहीसे करेल. आज रात्रीपासून पूर्ण एंटरटेन केलंय, मनोरंजन दाखवतोय. म्हणजे जर आपण विचार केला ना प्रितेश, तर मॅचमध्ये ज्या ज्या वेळेस षटकार आणि चौकार आलेत त्याने चिअर गर्लला आज लाजवलंय. काय जबरदस्त नृत्य केलंय. समोर बसणारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी त्याचं नृत्य पाहतायत, त्याला पारितोषिक सुद्धा दिली आहेत. त्यामुळे आज आपण पाहिलं तर एक वेगळ्या उंचीवरती जिराट प्रीमियर लीग प्रत्येक जण आनंद लुटण्याचं काम करतोय. धावफलकावरती 25 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती सौरभ सावंतला मिळाली सफलता. सौरभ सावंतचं वय देखील कमी आहे, मात्र जर आपण विचार केला तर अगदी योग्य उंची, तिचा वापर, चेंडूला या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक्झिक्यूट करण्याची क्षमता, त्या ठिकाणी चेंडू सोडला जातोय. एक चांगली बॉलिंग ॲक्शन, हाय ॲक्शन आपण म्हणूयात. 25 धावा आल्यात. एक जबरदस्त क्रिकेट आहे. जिराट प्रीमियर लीग पर्व दुसरा. हा चेंडू पडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे उचली घेणारा नव्हता. हा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली थांबला. या मातीच्या विकेटवरती आपण पाहिलं तर आतापर्यंत काही चेंडू फार उसळले, काही चेंडू नाकाजवळून परफ्यूम डिलिव्हरी सारखे गेले, काही चेंडू जर आपण पाहिले तर अगदी डोक्याजवळून सुद्धा ट्रॅव्हल झालेत, काही चेंडू सबमरीन आलेत. हा चेंडू त्या पद्धतीने आला होता. डॉट येतोय. सौरभ सावंतचं षटक आहे अत्यंत महत्वाचं. आर्य षटकामध्ये दीपक पाटीलच्या बॅटमधून 6 चेंडूवरती 20 धावांची खेळी आली. या मॅच मध्ये आपण पाहिलं अप्स अँड डाऊन्स आहेत. पुन्हा एकदा सौरभ सावंत. हा चेंडू आता मात्र पंचांचा इशारा नक्की येईल. हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर आला. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन्स आणले जात आहेत. पूर्णतः जर आपण विचार केला तर येणारा हा फलंदाज रितेश राऊत, त्यासाठी पूर्णतः ते क्षेत्र आपण पाहतोय. डीप कव्हर, डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. त्यांना माहिती याचा खेळ त्यांनी अभ्यासला आणि जर आपण विचार केला तर आत्तापर्यंतचा चेंडू जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर ठेवल्यात. त्या ठिकाणी प्रोटेक्शन सुद्धा घेतलं नाही आणि त्या दिशेला गोलंदाजी सुद्धा सुरू आहे. काय स्ट्रॅटेजी असेल सौरभ सावंतची? कारण चांगले फटकेबाजी अक्रॉस द लाईन रितेश राऊत करतो. समोर विशेप मध्ये मारतो. लॉंग ऑन असेल किंवा लॉंग ऑफ असेल, डीप मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, कोणत्याही दिशेला तो खेळू शकतो. ती क्षमता त्याच्याकडे आहे. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलंय ताकद जरूर होती, मात्र टाइम केलं नव्हतं. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो प्रवीण केळकरला चेंडू आज काही सोडत नाहीये. कम ऑन डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. 26 धावा धावफलकावरती बनल्यात. 5 विकेट मैदानावरती गेलेत आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सौरभ सावंत या मैदानावरती सुपर गोलंदाजी करतोय. आतापर्यंतचा बॉलिंग अटॅक त्याचा आपण पाहिला, काय एफर्ट मैदानावरती घेतलेत. प्रवीण केळकरची आतापर्यंतची साथ त्याला लाभली. आणि क्रिकेट केवळ 1 ते 2 खेळाडूंचा गेम नाही आहे. हे जे मैदानावरती 11 खेळाडू उतरलेत, त्यांचा कोऑर्डिनेशन, त्यांचं योगदान आणि त्याबरोबर त्यांची साथ आणि एकमेकांवरती ठेवलेला विश्वास, हेच तर खरं निस्वार्थ क्रिकेट आहे. यावेळेसचा चेंडू ऑफस्टिकच्या थोडा बाहेर जरूर होता, मात्र आपण पाहिलं या मैदानावरती उल्हास पाटील, विनोदजी पाटील यांचे भाऊ मैदानावरती उल्हास पाटील 2.4 पूर्णांक आतापर्यंत चेंडू आलेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. या फटक्यावरती सुद्धा खेळण्याचा प्रयत्न, केवळ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही, किंबहुना चेंडू येण्याआधी बॅट या ठिकाणी फिरली जाते. टाइम करता येत नाही. टाइम करता आला पाहिजे. तुमच्याकडे प्रॉपर टायमिंग असेल तर तुम्ही मैदानाच्या बाहेर लांब लचक षटकार मारू शकता. ते दाखवलं होतं अजिंक्य वैतीने गेल्या मॅच मध्ये. हा पुलटा चेंडू ऑन दी राईज, ऑन दी अप, बॅक टू द बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून बाणासारखा सरळ गेला चेंडू, सीमारेषा पार. येतोय षटकार. कम ऑन डीजे.
धावफलकावरती आल्यात, 5 विकेट्स गमावलेत, 3 षटक पूर्ण झालीत. दीपक पाटील आणि उल्हास पाटील पाटलांचा दरारा मैदानावरती आहे. आज दोन्ही पाटील मैदानावरती आलेत आणि ज्या पद्धतीनं मैदानावरती खतरनाक एक जबरदस्त खेळ विधे साकारली आहे. अर्पण गुरव ट्रम्प कार्ड यूज केलाय. क्रिकेट असेल किंबहुना आयुष्य असेल, समोरचा बादशाह असेल तर आपला एक्का दाखवायला पाहिजे. अर्पण गुरवला आणलंय. या मैदानावरती जर आपण पाहिलं तर अर्पण गुरव कशा पद्धतीनं खेळेल, कशा रीतीनं खेळेल, कारण जर आपण पाहिलं दीपक पाटील आणि अर्पण गुरव हे दोन्ही एका संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत. आज एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेत, हेच तर क्रिकेट आहे. दीपक पाटील ज्याने 6 चेंडूवरती 20 आणल्यात, या मॅच मध्ये त्याच्या 20 धावांचं सर्वात मोठं फार मोठं योगदान. हा चेंडू मात्र या ठिकाणी इशारा येतोय. राजेश पाटील पंच आहेत या मॅचचे. वाईट चेंडूवाला राम आले सर आहेत जे स्कोरलेग अंपायर आहेत, त्याचबरोबरीने पुरुषोत्तमजी भगत आहेत. अर्पण गुरव या मैदानावरती नक्की प्रयत्न करतोय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला होता. दीपक पाटील चांगला खेळतो अक्रॉस द लाईन, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट रिजन. समोर क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या दिशेला आणि मैदानावरतून दीपक पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डी इज अ मास्टर. निष्फळ ठरला. 33 धावसंख्येवरती 6 विकेट आल्यात. 14 षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना जिराट प्रीमियर लीग आपण पाहताय तर पाहत राहा अर्पण गुरवची जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर कमबॅक केले, 33 धावा बनल्यात, 6 विकेट गमावल्यात, म्हणजे अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. अद्याप 5 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज आकाश गुप्ता मैदानावरती. आकाश गुप्ताच्या बॅट मधून चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आलाय. डिपॉझिट केलं चेंडूला बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. कम ऑन डीजे मास्टर. आणि त्याने पहिल्या चेंडूवरती काय स्ट्रोक केलाय, अप्रतिम, लाजवाब. यश आपण बघतोय पुढचा चेंडू त्याच वेळेला डॉट काढलाय आणि आकाश गुप्ता मात्र रनआउट स्वरूपात बाद होतोय. यश पाहिलं षटकार मारला होता आकाश गुप्तानं, मात्र त्याला या ठिकाणी परतावं लागतंय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राइक वरती उल्हास पाटील आहेत. 9 सेकंड वरती विराज भोईर आलाय. या चेंडूवरती सुद्धा बिग हिट आला असता, मात्र मैदानावरती आपण पाहतोय उल्हास पाटील 4 चेंडू खेळलेत. आतापर्यंत त्यांनी 6 धावा बनवल्यात. षटक क्रमांक अंतिम. प्रगती पथावर असताना काय जबरदस्त गोलंदाजी करतोय अर्पण. षटकार आला होता, त्यानंतर त्याने कमबॅक केले. डॉट चेंडू मैदानावरती तो फेकतोय. आतापर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. चिराग इंटरप्राइजेस प्रथमतः आपण पाहतोय त्यांची फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. सक्षम फलंदाज त्यांच्या खेम्यामध्ये सुद्धा आहेत. 39 फॉर लॉस ऑफ 7 विकेट्स. हा चेंडूवरती गती न देण्याचं काम. काय चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला, अत्यंत चांगला चेंडू हा मैदानावरती आलेला आपण पाहिला. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. उल्हास पाटील या मैदानावरती आतापर्यंत एका षटकाने खेळतात, मात्र त्यांना बिग हिट मारावे लागतील. या इनिंग मधील अंतिम चेंडू.
या चेंडूवरती मात्र मैदानावरतून आपण पाहतोय या इनिंगची समाप्ती होते आणि धावफलकावरती धावसंख्या 39 धावा 39 फॉर लॉस ऑफ 8 विकेट्स तर 40 धावा कराव्या लागतील. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपल्या नवीन खेळाडूंची नावं आपण रेडी ठेवायची आहेत जे 14 खेळाडू आहेत आणि त्यामधून आपण प्रत्येक सामन्यामध्ये खेळाडू बदली करणार आहोत कारण सर्वांना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी पुढच्या खेळाडूंची नावं आपल्याला या ठिकाणी देणे खूप गरजेचं असणार आहे. प्रथमतः ती नावं द्यायची आहेत आणि त्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. यामध्ये लिस्टमध्ये थोडासा बदल करायचा आहे. 2 चेंजेस करायचे आहेत. दोन्ही नावं त्या ठिकाणी द्यायची आहेत. आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. कॉल फॉर ओमकार काटा कॉल आहे आणि छापा पडलाय. इकडे या रितेश ओमकार. रितेश मगाशी दोन्ही संघांनी सामना चेस केला होता आणि 36 धावा चेस झाल्या 46 धावा चेस झाल्या दोन्ही कॅप्टनने चेस झालाय. अर्थात तुझा काय निर्णय असेल आता? चेसिंगच करणार. कॉल टॉस खूप महत्वाचा होता आणि तो तुझ्या बाजूला लागलाय. चेसिंग करण्याचा निर्णय केलाय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोकाल अर्थात चेस करायचं म्हटल्यानंतर? असं टार्गेट फिक्स केलं नाहीये परंतु आम्ही कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू कारण समोरचे टीम मध्ये पण फलंदाज त्या लेवलचे आहेत आणि सर्व त्यांची बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे. तर प्रयत्न असा असेल की जितका कमी धावा असतील रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच टॉस खूप महत्वाचा होता कारण चेस होतात इथे सामने त्यामुळे टॉस रितेशच्या बाजूला लागलेला आहे आणि त्यांनी चेस करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा खूप महत्वाचा निर्णय असणार आहे कारण त्यांनी सांगितलंय की समोरचा फलंदाज संघ हा अगदी मजबूत आहे आणि त्याला कमीत कमी धावापर्यंत रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असो असं रितेश मात्रे सांगतोय. अर्थात दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा आपण वळूया या सामन्याकडे जे ते प्रितेश पाटील या सामन्याचं समालोचन करण्यासाठी सज्ज असतील. झिराट प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं या स्पर्धेतला अर्थात दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे. दोन्ही विनर संघ पुढच्या मॅच मध्ये असणार आहेत आणि अजून सुद्धा YouTube वरती ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेला जे प्रेक्षक पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा ZPL 2024 पर्व दुसरं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण अजून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व YouTubeला जोडलेल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. त्याचबरोबर या क्रीडांगणावरती जे प्रेक्षक अजून सुद्धा उपस्थित आहेत 1 वाजून सुद्धा गेलाय आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ज्या महिला आहेत जे प्रेक्षक आहेत त्यांचं पुनश्च एकदा या झिराट प्रीमियर लीग पर्व दुसरं साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ झिराट यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू प्रितेश पाटील. थैंक यू सो मच यश आणि संजय. विजयासाठी आवश्यकता आपण पाहतोय 40 धावांची. 40 धावांचा टार्गेट कशा पद्धतीने पार केलं जाणार की हे टार्गेट डिफेंड केलं जाणार आणि आपण पाहतो या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालाय. संघाचा कर्णधार अर्पण खुरव आणि त्याच्या साथीला प्रशांत मुळजे. पाहूया आता हे दोन फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करतायत आणि त्यांच्या समोर मात्र गोलंदाज पाहायला मिळतोय विराज भोईर.
dreamscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतो अत्यंत सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट. 40 रन्स टू विन, 40 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. विराज भोईर सज्ज होतो आपल्या ट्रॅक वरती. पहिला चेंडू अर्पण गुरवण्या बॅकफुटला जात असताना खेळलाय. पहिला चेंडू वरती येतो एक शानदार चौकार. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय अर्पणच्या माध्यमातून अत्यंत अफलातून सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती शानदार स्ट्रोक आलाय. नेक्स्ट बॉल विराज भोईर याचा. इथे मात्र काय घडलं जाते तर खूप मोठा धक्का. अर्पण गुरव मात्र जाईल मैदानातून माघारी. बिग ब्लो. अर्पण गुरव मात्र आपण पाहतो अगदी स्वस्तात बाद झालाय. विशेष अशी कामगिरी मात्र तो आज करू शकला नाहीये. खऱ्या अर्थानं खूप मोठा धक्का वंदना स्टोर्स संघाला पाहायला मिळते. अप्रतिमरित्या गोलंदाज विराज भोईर याने कमबॅक केलं. खूप मोठी सफलता त्याने मात्र आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. नवीन खेळाडू मात्र आपण पाहतोय प्रवीण केळकर आता पाहायला मिळतोय. प्रवीण केळकरने क्षेत्ररक्षण करत असताना फुल्लातून क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या फिल्डिंगने सुंदर असा ठसा या मॅच वरती उमटवला होता. त्या पद्धतीने प्रवीण केळकर आता बॅटिंग मध्ये चमक दाखवणार का? कुठेतरी पहिल्या षटकामध्ये महत्वाचा खेळाडू बाद झालाय. त्यामुळे आता विराज भोईरचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असणार. चिराग एंटरप्राइजेस संघासाठी तो मात्र शानदार गोलंदाजी करतोय. पाहूया प्रवीण केळकर आता मैदानावरती कशी बॅटिंग करेल. पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे. सिंगल घेतलाय. त्याचा कन्व्हर्जन डबल मध्ये केलं जाते. दुसरी धाव सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट येथे मात्र पाहायला मिळाले. धाव फलकावरती मात्र आपण 6 धावा पाहतोय. जिथे षटक क्रमांक पहिलं मात्र मैदानावरती चालू असलेला पाहायला मिळते. विराट प्रीमियर लीग आपण पाहतोय. अत्यंत फुल्लातून आणि दर्जेदार अशा पद्धतीचं आयोजन नियोजन असलेली ही क्रिकेट प्रतियोगिता आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हे मैदान आणि या मैदानावरती आपण जर पाहिलं ना तर या खेळण्याचा अनुभव एक वेगळाच पद्धतीचा आहे. मैदानावरती विराज भोईर मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना शानदार पद्धतीची गोलंदाजी अद्यापर्यंत मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाले. 6 धावा आता फलकावरती लागल्यात. 6 on the board. Next ball. इथे मात्र आपण पाहतोय फटका फसलेला पाहायला मिळाला. एक्झिक्युशन ज्या पद्धतीने होणं गरजेचं होतं ना त्या पद्धतीचा मात्र पाहायला मिळत नाहीये. सिंगल येते या चेंडूवरती. धाव फलकावरती आता मात्र 7 धावा पाहायला मिळतात. जिथे पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुठेतरी दोन्ही संघांसाठी संमिश्र पद्धतीचं षटक मात्र पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक फलंदाज सुद्धा बाद झालाय. सेम सिच्युएशनला आपण पाहतोय धावा सुद्धा आल्यात. त्यामुळे दोन्ही संघ जर आपण पाहिलं ना अगदी एका सिच्युएशन मध्ये पाहायला मिळतात. अगदी बॅलन्सिंग असा हा सामना पाहायला मिळतोय. 40 धावांचं एक आव्हानात्मक लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग केला जाणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. प्रशांत मुळजे यावेळी मात्र आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. सिंगल तेथे घेतले सूरज तळवीच्या माध्यमातून. शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ऑन द बाउंड्री लाईन. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय आता
8 धावा पाहायला मिळतात. 1 to go या षटकातील मात्र शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक. विराज भोईरने खऱ्या अर्थाने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केले. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, पण त्यानंतर त्याने मात्र कमबॅक केले. प्रवीण केळकरला चखवणारा चेंडू मात्र मैदानावरती पाहायला मिळालाय. चांगल्या पद्धतीचं षटक पाहायला मिळते, जिथे पहिल्या षटकामध्ये केवळ 8च धावा आलेल्या आहेत. आता मात्र आव्हान इक्वेशन खडतर होत असताना पाहायला मिळते. 18 चेंडू विजयासाठी 32 धावांचं आव्हान. आता मात्र स्वर्गीय किरण माते पुरस्कृत वंदना स्टोअर संघासमोर असणार आहे. पाहूया आता हे आव्हान कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाणार, की हे आव्हान ते डिफेंड केलं जाणार. विराज भोईरने खऱ्या अर्थानं प्रभावी गोलंदाजी केली. चांगल्या पद्धतीचं नियंत्रण त्याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळालं. अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं आणि त्याने चेंडूच्या लेंथमध्ये केलेले बदलाव खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी उपयुक्त सुद्धा ठरले. खऱ्या अर्थानं अप्रतिम गोलंदाजी आपण पहिल्या षटकात अनुभवली. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी रोहित पीटर येतोय. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल. मॅच मात्र आपण पाहतोय रंगात आलेली आहे. खऱ्या अर्थानं लीग स्टेज मधील पहिल्या फेरीचा हा अंतिम सामना आहे. यानंतर मात्र विनर वर्सेस विनर अशा पद्धतीचा सामना असेल. त्यामुळे दोन्ही संघ आपण पाहतोय पहिला सामना आहे. त्यामुळे कुठेतरी पहिला सामना जिंकला तर कॉन्फिडन्स उंचावतो. त्यामुळे दोन्ही संघ आपण पाहतोय हा सामना जिंकण्यासाठी अगदी कसोशीने प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. पाहूया कोणता संघ येते जिंकेल. चला मॅच थोडी फास्ट घ्या, कारण खूप संत गतीने मॅच चाललेला पाहायला मिळते. पंचाला विनंती असणार आहे, थोडी वॉर्निंग द्या. आठ धावा धावफलकार पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 8चा करंट रन रेट पाहायला मिळतोय, जिथे रिक्वायर्ड रेट मात्र आपण जर पाहिला ना तर 12.67चा पाहायला मिळतोय. 12.67चा आस्किंग रेट पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 रोहित पिटारे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय जास्त एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, आणि हा एक्सपेरिमेंट खऱ्या अर्थाने त्याच्या अंगलट आले. क्रिकेटमध्ये एक्सपेरिमेंट आपण करू शकतो, पण ज्यावेळी ते जास्त होतं त्यावेळी कुठेतरी ते आपल्यासाठी घातक ठरतं, आणि हेच आपण पाहिलं मैदानावरती. लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू गेलाय धावफलकावरती. आता मात्र आपण पाहतोय 1 धावेची ऍडिशन होते. येथे वंदना स्टोअर संघाला धावा कशा येतात हे महत्वाचं नाहीये, पण येणारी प्रत्येक धाव आणि धाव त्यांच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा आलाय, स्वैर आलाय. नेक्स्ट बॉल रोहित याचा. समोर मात्र प्रशांत पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतो बॅक फुटला जात असताना चांगल्या पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट केलेला पाहायला मिळतोय. सिंगल येते, धावा येत नाहीयेत. या इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, पण त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागलाय. धावसंख्या कुठेतरी मंदावलेली पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं याचं क्रेडिट जाते गोलंदाजांना, त्याने केलेली अफलातून दर्जाची गोलंदाजी. आणि आता मात्र 17 चेंडू 30 धावाचं इक्वेशन. प्रवीण केळकरला येथे मात्र आपण पाहतोय बीट केलं जाते. अगदी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. सिंगल डबल मध्ये डिलिंग करून ते भागणार नाहीये. येथे आवश्यकता आहे काही चांगल्या फटक्यांची, पण आता हे फटके मारणार कोण? आता खऱ्या अर्थानं हा प्रश्न निर्माण झालाय. आता कोणत्या तरी एका खेळाडूला हे शिव धनुष्य आपल्या खांद्यावरती घ्यावं लागेल आणि त्या अनुषंगाने खेळी मैदानावरती करावी लागेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा पंचांकडून मात्र इशारा आलेला आहे की हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू येतोय. आता 16 चेंडू विजयासाठी 15 चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. कुठेतरी आपण पाहतोय त्या टार्गेट वाढत चाललंय. फलंदाजांना रिस्क घ्यावी लागेल. हाय रिस्क हाय प्रॉफिट या तत्वावरती बॅटिंग होणं गरजेचं. गोलंदाज मात्र गोकणारी गोलंदाजी करतायत. ओहो फॅन्टास्टिक गोलंदाजी. फलंदाजांना पूर्णपणे रोखणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. सिंगल घेतला, डबलचा अटेम्प्ट आणि डबल जनादात फलंदाज प्रशांत बाद.
इथे मात्र आपण पाहतोय अगदी महत्वाचा खेळाडू प्रशांत मुलजे सुद्धा बाद झालाय. नवीन खेळाडू आपण पाहतोय हार्ड हिटिंग साठी ओळखला जाणारा एक पॉवर हिटर योगेश नाईक पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे ते कपॅसिटी आहे, ती कॅपेबिलिटी आहे, कारण याच खेळाडूने अक्षय पवार सारख्या खेळाडूवरती सलग 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकण्याची किमया केली होती. कुठेतरी योगेश नाईकला आता मात्र चांगला पद्धतीचा खेळ मैदानावरती करावा लागेल. धाव संख्या मात्र आपण पाहतोय अगदी खालावलेली पाहायला मिळते. कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ चिराग एंटरप्राइजेस संघ या मॅच वरती डॉमिनेट करत असताना पाहायला मिळतोय. रोहित पेटरे चांगली गोलंदाजी करतोय. योगेश नाईक बॅटिंगला गेला ठोकतोय एक ग्रँड भव्य दिव्य असा षटकार. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने धावा येतात, षटकार आलेला आहे आणि हा षटकार खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी अत्यंत महत्वाचा होता. आता मात्र 13 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. रोहित पेटरेवरती हल्ला बॉल पाहायला मिळालाय. चांगला दर्जाचा स्ट्रोक मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. बॅटमधनं चांगल्या पद्धतीचं टायमिंग पाहायला मिळालं. पुन्हा एकदा योगेश नाईकच्या बॅटमधनं एक सक्सेसफुल पुल पाहायला मिळालाय. पॉवरफुल सुद्धा आहे. सेकंड इन अ रो ही इज ऑन द फायर नाउ. वरती मात्र आपण पाहतोय योगेश नाईकच्या बॅटचा तडाखा सोसावा लागतोय तो चिराग एंटरप्राइजेस संघाला. त्याने मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत आणि या मॅचचं मात्र गणित पूर्णपणे बदलवलं. या 2 चेंडू आधी जर आपण पाहिलं ना तर अगदी चिराग एंटरप्राइजेस संघ एक हाती वर्चस्व राखत होता, पण कुठेतरी योगेशच्या बॅटमधनं आलेले 2 दमदार षटकार आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये वंदना स्टोअर संघाने केलेला कमबॅक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा मात्र संपुष्टात आलेला आहे. धावफलकावरती 24 धावा लागल्यात. 12 चेंडू 16 धावा. काय घडणार मैदानावरती? आता मात्र आपण पाहतोय ही मॅच अगदी रोमांचक वळणावरती येऊन ठेपलेली आहे. दोन्ही संघासाठी अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही लढत आपण पाहतोय. कुठेतरी आपण जर पाहिलं ना तर अगदी स्टार्टिंग पासून या मॅच मध्ये 28 टर्न्स पाहायला मिळाले आणि अशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुंडलेल्या सामन्यामध्ये पाहूया कोणता संघ जिंकणार. 12 चेंडू 16 धावा. प्रवीण केळकर मात्र आपण पाहतोय अगदी चाचपळत आणि अडखळत मैदानावरती बॅटिंग करतोय. कुठेतरी त्याला सुद्धा कॉन्फिडन्सने बॅटिंग करावी लागेल. स्वप्नील करमळे गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या टप्प्यावरती. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना अगदी प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या गुणवत्तेनुसार फलंदाजी होणं गरजेचं आहे. कुठेतरी कॉन्फिडन्सचा अभाव प्रवीण केळकर मध्ये पाहायला मिळतोय. त्याला मात्र आता कॉन्फिडन्सने निधड्या छातीने फलंदाजी करावी लागेल, कारण त्याने खूप सारे चेंडू निर्धाव खेळले. डॉट चेंडूचा पर्सेंटेज त्याने खेळलेला डॉट चेंडूचा पर्सेंटेज खूप जास्त आहे. त्याला मात्र आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावं लागेल. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू आला अगदी चांगला. सलग दुसरा चेंडू आपण निर्धाव पाहतोय. स्वप्नील करमळे मात्र आपण पाहतोय आपल्या बोटांची जादू मैदानावरती दाखवून देत असताना पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं कसब कौशल्य तंत्र तो मात्र मैदानावरती अत्यंत शानदारपणे दाखवून देतोय. कमालीची गोलंदाजी त्याने मात्र करून दाखवले. यावेळी प्रवीणच्या बॅटमधनं फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक षटकार ओव्हर डीप स्क्वेअर लेग.
एक षटकार आलाय आणि हा षटकार आल्यानंतर आपण पाहतोय आता 9 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्तोर संघासाठी आपण पाहतोय 9 चेंडू 10 धावा असं समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. प्रवीण केळकरच्या बॅट मधना पुन्हा एकदा दुसरा मोठा धमाका. चेंडू सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. संयम आणि तदनंतर मात्र परफेक्ट कार्यक्रम केलेला आहे प्रवीण केळकर याने. त्याच्या बॅट मधना मात्र आपण पाहतो आता फटक्यांची आतिषबाजी होत असताना, चौफेर फटकेबाजी होत असताना यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. चांगला पद्धतीचं कोऑर्डिनेशन समन्वय दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळाले. धावफलकावरती एका धावेचे ऍडिशन होत असताना आणि आता मात्र धावफलकावरती 37 धावा लागल्यात. 7 चेंडू आणि 3 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. पाहूया आता खऱ्या अर्थानं एक वेगळं चॅलेंज खऱ्या अर्थानं निर्माण झालेलं आहे चिराग एंटरप्राइजेस संघासमोर, कारण धावा मात्र अगदी वेगात आल्यात. योगेशच्या बॅट मधना फटका आलाय दमदार. चेंडू गाठ सीमारेषा आणि अशा पद्धतीने सामना जिंकला आहे स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्तोर जिराट संघाने. या मॅच मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं मोक्याच्या क्षणी येऊन फलंदाजी केली, अगदी 3 चेंडू मध्ये 16 धावा ठोकणारा योगेश नाईक ठरलाय या मॅचचा थोडासा चेंज आहे मॅन ऑफ द मॅच मध्ये.